नाही, आता कसं आहे की त्यांना ते येऊ शकत नाही तरी सहपालकमंत्री आणि पालकमंत्र्यामध्ये फरक आहे. सहपालकमंत्र्याला किती अधिकार दिले हे आम्हाला माहिती आहे. मग जर पूर्णच अधिकार सहपालकमंत्र्याला दिले असतील तर मग त्यानंच पालकमंत्री करावा ना. सहपालकमंत्री कशाला पाहिजे? गडचिरोली सारख्या छोट्या जिल्ह्यासाठी 2-2 पालकमंत्री कशाला पाहिजे? जे सहपालकमंत्री आहेत त्यांनाच फुल फ्लेज पालकमंत्री करा, मला मान्य आहे, आमची काय हरकत नाही. परंतु पालकमंत्री पदावर बसायचं, स्वतः जाता येत नाही म्हणून सहपालकमंत्री करायचं आणि पुंजीपती लोकांनी बोलवलं की यायचं, बाकी शेतकऱ्यांनी बोलवलं की यायचं नाही, कबाड कष्ट करणाऱ्या लोकांनी बोलवलं की यायचं नाही. त्यांनी काही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या तर पूर्ण करायच्या नाही. त्या पुंजीपतीच्या लोकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या, सगळ्यात काही पूर्ण करायचं आणि त्यांनी बोलवलं तरच यायचं नाही, ते यायचं नाही. अशी परिस्थिती जर असेल तर बरोबर आहे, धोरण बरोबर नाही. लोक कल्याणकारी राज्य त्याला म्हणत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.